हाय हॅलो नमस्कार, मी प्रियंका. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मी प्रियंकामध्ये. तर मी आज एक खूप छान अशी रेसिपी बनवत आहे. लवकर तयार होते, 15-20 मिनिटात रेडी होते आणि लहान मुलांना तर इतकी आवडते. फेवरेट आहे लहान पोरांची, चायनीज डिश आहे. तर मी आज बनवत आहे कोबी मंचुरियन. इतकी टेस्टी अशी रेसिपी म्हणजे लागते, इतकी छान रेसिपी आहे. तर चला मग रेसिपी आपण बनवूया. मी इथे कोबी मंचुरियन करत आहे. तर त्याआधी मी ना इथे चिंच पाण्यात भिजवत आहे आणि ते बघू शकतात मी एवढी चिंच घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून पाण्यात भिजवलेली आहे. त्यानंतर मी इथे 2 चमचे एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. तर कॉर्नफ्लॉवर जे आपण कोबी मंचुरियन जे बनवत आहे ना, ते थोडं ग्रेव्ही टाईप बनवणार आहे. तर त्यासाठी मी आधीच इथे पाण्यात थोडं त्याची पेस्ट बनवून घेणार आहे. आता मी ते कोबी घेतलेली आहे. तर स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी. आता एका कोबीचे 2 भाग करून मी किसणीने किसून घेणार आहे किंवा तुम्ही मिक्सरने ग्राइंडही करू शकतात. तर मी ते किसून घेत आहे. तर मी ते अशा पद्धतीने किसणीने किसून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकतात. आता यामध्ये मी ॲड करत आहे अर्धी वाटी एवढं कॉर्नफ्लॉवर, त्यानंतर 1 वाटी मैदा, मीठ आणि फूड कलर घेत आहे. तर फूड कलर ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकतात किंवा नाही पण टाकलं तर चालेल. पण मी म्हणते टाका नक्कीच, कारण की कोबी मंचुरियनमध्ये जो कलर येतो ना ऑरेंज कलर, तर तो खूप सुंदर असा कलर वाटतो. आता मी इथे मंचुरियन तळून घेणार आहे आणि आपल्याला मस्त कमी गॅसवर अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला मंचुरियन तळून घ्यायचे आहेत. तेलही छान आपल्या गरम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. हा बघू झालं हे बघ. तुम्ही बघू शकता इथे मी सर्व मंचुरियन तळून घेतलेले आहेत आणि कलर इतका सुंदर आलेला आहे. तर तुम्ही असंही खाऊ शकतात, पण मी थोडंसं ग्रेव्ही बनवत आहे. तर चला मग आता आपण ग्रेव्ही बनवूया.
त्यामध्ये मी 2 पळी एवढं तेल घेतलेलं आहे. आता कांदा घेते. कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इकडे अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे, तीही त्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे. त्यानंतर मी ते 1 चमचा एवढं काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे आता चिंचेचं पाणी गाळून घेतलेलं आहे, ते टाकून घेते. आणि जे मी कॉर्नफ्लॉवरचं ते बॅटर तयार करून ठेवलं होतं, तेही यामध्ये ॲड करून घेत आहे. यामध्ये मी 1 चमचा एवढं गूळ टाकलेला आहे, कारण की यामध्ये मी कुठलाही टोमॅटो सॉस किंवा मंचुरियन मसाला वगैरे काही ॲड केलेलं नाही. तर 1 चमचा एवढं मी गूळ टाकत आहे आणि खूप छान असं टेस्टी लागतं. जे घरात आपलं अवेलेबल आहे त्यापासून मी व्हेज मंचुरियन बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकतात. पण एकदा ही व्हेज मंचुरियन एकदा नक्कीच ट्राय करा. इतकी टेस्टी लागते ना, तर खरं सांगते तुम्ही एकदा करून बघा. नंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी बनलेली आहे असं. तर आता मी इथे मंचुरियन टाकून घेते.